फोनच उचलत नाहीये. नको पम्मी दी, मला खूप भीती वाटते. नगरकर बाई खूप कडक शिस्तीच्या आहेत. असतील, पण मी पण पम्मी आहे, अशी शांत बसणार नाहीये. तोपर्यंत फोन करीन जोपर्यंत हा उचलत नाही. 100 टाइम्स. पम्मी दी नको ना, बाईंना कळलं तर त्या रागवतील. फोन उचल आणि फोन स्पीकरवर ठेव. बाईंनी आज बॅट हातातून सोडायचीच नाही असं ठरवलेलं दिसतंय. आणि अशा लोकांशी काय बोलायचं आणि कसं बोलायचं ते तुला माहितीच असेल. हाय शब्बू, कसा आहेस? आय होप सगळं छान असेल. काय झालं शुब्बू? मम्मीने तुझं कुकुलं बाळ केलंय का? काय ना आज सकाळी ना मला तुमच्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. आणि प्लीज मला फोन नका करत जाऊ. माझ्याशी असं बोलला? माझा फोन कट केला याने? पम्मी दी काय बोललेत फोटोग्राफर? तो ना सॉरी म्हणत होता आणि नंतर ना नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम झाला बहुतेक. काही ऐकायलाच नाही आलं मला. मग परत करूया का? कशाला परत परत? म्हणजे मी बघते ना काय करायचंय ते. सॉरी पम्मी दी, माझ्यामुळे तुला त्रास होतोय, पण आमची झालेली मैत्री नको तुटायला ग. OMG, मैत्री? या अशा मैत्रिणी हाताला काहीच लागत नाही, फक्त वेळ वाया जातो. म्हणून आता जे फोनवर सांगितलंस ना तसंच तुला वागावं लागेल. राहता राहिला प्रश्न तू जे माझ्यापासून लपवलंयस त्याचा. मी तुझ्याशी बोलावं असं जर तुला वाटत असेल ना तर आत्ता या क्षणापासून आजपासून मी सांगेन तेच करायचं. मी सांगेन तेच नियम पाळायचे. हे जर तुला मान्य असेल ना तरच पुढचं काही बोलण्यात अर्थ आहे. आणि हे जर तुला मान्य नसेल तर तू नाश्ता कर. भूक लागली असेल तुला, हो ना? आई, तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत मला. तू सांगशील तेच मी करेन. आता या क्षणापासून तू माझ्यापासून काहीही लपवणार नाहीस. कृष्णकांत, हे नियम जरी फक्त शुभंकरसाठी असले ना तरी त्या गोष्टीची काळजी तू घेतलीस तर खूप बरं होईल. जर तुला कॉलेजमध्ये फोन करायचा असेल तर तो कॉलेजच्या नंबरवरही करू शकतो. आता राहिला प्रश्न तुझा, तर आता नको त्या लोकांशी बोलण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे काही दिवस तरी तुझा फोन तुझ्याकडे नसेल. तू काळजी करू नकोस, मी फोन करेन शुभूला. यापुढे कॉलेजमधून घरी आणि घरून कॉलेजमध्ये एवढाच प्रवास करायचा. मान्य? आशू, कॉलेज बुटीकच्या समोर आहे ना? म्हणजे भेट झालीच समज.
अश्विनी नवले समोर जरी आली तरी तू तिला भेटणार नाहीस. तिच्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही, मैत्री सुद्धा. आता मैत्री झाली आहे ना, ती कायम राहणार. पण नगरकर बाई, पम्मी म्हणतात मला. इतक्या सहजासहजी शुभ्बूच्या मम्मीला तुमची मैत्री तोडू देणार नाही मी. आशू, अगं ए आशू. हा अगं काय चाललंय तुझं? लक्ष कुठे आहे? हे काय करतेस? हा अगं मशीन मध्ये तेल टाकते. का आता परत ह्या मशीनवर घरीच कपडे शिवणारेस की काय? अगं मिळालंय ना काम तुला? का त्या नगरकर बाईच्या नादात काम सोडायचा विचार करतेस? पण काम सोडलं तर गाडीचं काय? रुपाले, तुला गाडीच पडलंय का? इथं काय परिस्थिती आहे आणि हिचं काय होतंय बघतीस ना. ते अंथरून टाक, होईल तुझं गाडीचं. कधी एकदा नवऱ्याबरोबर गाडीवर जातेस ना, ते मला पण बघायचंय. जाईन, हा जाईन. आता माझा त्रास व्हायला लागलाय ना तुला. एकदा गाडीचं झालं ना की जातेच, परत येणारच नाही. पण आशू, तू नोकरी सोडायचा विचार करू नकोस. हा परत तेच. आई, कसला विचार करतेस ग? सकाळी जे झालं ना ते सगळं डोक्यातून काढून टाक. आई, त्या नगरकर बाई किती रागवल्या होत्या ग. घरी जाऊन फोटोग्राफरला खूप बोलल्या असतील ना. अगं ती पण एक आई आहे. मग आई म्हणून शुभंकरची काळजी वाटणं साहजिकच आहे ना. आता एखादा दिवस तुला जर उशीर झाला तर माझं कसं होतं माहिती आहे ना तुला. मग शुभंकर रात्री घरी नाही आला तर त्यांना राग आलाच असणार ना. आणि रागात आपण बोलून जातो ग. पण आई, मला त्यांना सांगायचंय, ते जे काही समजताय ते चुकीचं आहे. हो, पण आता तू त्यांनाही वेळ दे आणि तू पण वेळ घे. हे बघ, मशीन अडकायला लागलं की आपण जरासं तेल सोडतो की नाही, तसं भांडण झालं की आपण एकमेकांना कितीही सांगण्याचा, समजवण्याचा, आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तरीही खटके उडून गोष्टी तिथल्या तिथेच अडकतात. अशा वेळी आपण मशीनमध्ये तेल सोडतो की नाही, तसंच एकमेकांना वेळ द्यावा लागतो. म्हणून वेळ जाऊ दे, त्यांच्या मनातले गैरसमज आपोआप दूर होतील. पण आई, त्यांचा राग कधी शांत होईल? त्यांचा राग कधी शांत होईल माहित नाही. हा, पण त्या आता निवांतपणे शांत नक्की झोपल्या असतील. आणि तू पण आता हे सगळं आवरून शांत झोप. सकाळी कामावर जायचंय ना. हो, नशीब माझं. मला वाटलं का मला राम राम ठोकला की काय. तू काय बघतेस ग? सकाळी भांडून गेलेत ते, पण दिवसभर सगळा राग माझ्यावर. तू शुभंकर तिथं ना खाऊन पिऊन ढाराढूर झोपला असेल. रुपाले, गप बस. मला तुमच्याशी बोलायला आवडेल. बाबा, तुम्ही? शुभंकर, हा बाबा. काय रे, आज आपलं नुसतं जेवायचं म्हणून 2 घास खाऊन उठलास? नाही बाबा, माझं पोट भरलं होतं. नाही बाबा, म्हणजे काय झालं, ती भाजी ती आवडीची नव्हती ना, म्हणून. शुभंकर, तुला आजपर्यंत कोणी हे सांगितलं आहे की नाही मला माहिती नाही, पण मी तुला सांगतो, तुला ना खोटं पण बोलता नाही येत. अरे, आज जेवणात कोणती भाजी होती याकडे तरी तुझं लक्ष होतं का? वालाची उसळ होती आज. आवडते ना तुला? अरे, तुला आवडते म्हणून तुझ्या आईनं आज ती मुद्दाम बनवली होती. आई ना? हो. अरे शुभंकर बेटा, तुझी आई शिक्षिका आहे. तिचे नियम, तिची शिस्त,
तिच्यासाठी महत्वाची आहे. तुला सांगतो, आमचं लग्न झालं ना त्यावेळेस नवीन नवीन काही महिने मी शाळेतून घरी आल्यानंतर सुद्धा मला वर्गात बसल्यासारखंच वाटायचं. हो, म्हणजे हिच्या सूचना चालू असायच्या ना, अमुक करा तमुक करा, एवढेच पैसे खर्च करा, घरीच जेवायचं, अमुक करायचं नाही तमुक करायचं नाही, वगैरे वगैरे. पण नंतर मला कळलं की ती एक शिक्षिका नाही तर घरातली एक बाई आपलं स्वतःचं हक्काचं घर उभं करण्यासाठी एवढं सगळं करते. तिचे नियम, तिची शिस्त, यामुळेच तर हे एवढं घर उभं आहे. आणि अरे, तुमचंही सगळं व्यवस्थित होतंय ते त्यामुळंच. तेव्हा तिच्या बोलण्याकडे पॉझिटिव्हली बघ, हे मी बाप म्हणून तुला सांगतोय. एक मित्र म्हणून मला सांग, तुमची फक्त मैत्रीच आहे? हो बाबा, आमची फक्त मैत्रीच आहे आणि ती सुद्धा कालच झाली. तुम्ही ते पुस्तक शोधत होतात ना, ते पुस्तक सापडले बघा, तेच आहे. बघतो. घे. आई नाही नको. अरे, मी तुला फोटोग्राफीची ऑर्डर न घेण्याची अट घातली आहे. तुझ्या आवडीचे फोटो तर नक्कीच काढू शकतोस. शुभंकर, माझ्या वागण्याचा, माझ्या बोलण्याचा तुला खूप राग येत असेल ना? नाही. साहजिक आहे, येणारच. पण तू जसं वागतोयस, रात्रभर त्या मुलीच्या घरी राहिलास, या सगळ्याचा काय परिणाम होईल याचा कधी विचार केलायस तू? मला माहिती की तू नक्कीच तिला मदत म्हणूनच हे सगळं केलं असेल. अरे, पण ती एका छोट्या गावात राहते. ही गोष्ट जर 4 लोकांना कळली तर त्याचा त्या मुलीच्या आयुष्यावर किती परिणाम होईल याचा विचार केलायस? तू प्रत्येक स्त्रीकडे नेहमी आदरानेच बघत आलायस, पण तुझ्या या वागण्याचा कोणी चुकीचा अर्थ काढला तर? एक वेळ मुलगा म्हणून हे सगळं तुझं खपवलंही जाईल, पण त्या मुलीचं काय? तिचा विचार केलायस? म्हणून यापुढे काहीही करताना तिचा विचार कर. बाकी तू मला दिलेला शब्द मोडणार नाहीस याची खात्री आहे मला. आई, आई माझं चुकलं. एक्स्ट्रीमली सॉरी. आई, पण तू मला नेहमी जशी हाक मारतेस तशी हाक मार ना. बस. आई, तू बस ना. अर्धपोटी राहिलंस ना तर रात्रभर झोप नाही येणार. बरं, हे बघ आशू, डबा पिशवीतच ठेवलाय, विसरायला नको म्हणून. आणि 1 पोळी जास्त दिलीये, ती खा. नाहीतर परत चक्कर येईल आणि मग परत रुपाली, नको आता तो विषय परत. हे बघ आशू, आपल्याला कुणाचे उपकार नको. आपण आपली काळजी घेतलेली बरी. आपलं कामानं आपण. हो, हे घे. हा घे. आणि काही वाटलं तर रुपालीच्या फोनवर फोन कर. 1 मिनिट.
हे घे आणि रिक्षाने जा. अगं नको. जा ग. अगं थोडा अशक्तपण आहे अजून. अगं आई आता मला बरं वाटतंय, नको. तरी सुद्धा रिक्षानेच जा. मी सांगते ना, नाहीतर मग मी बोलणार नाही तुझ्या बरोबर. बरं दे. काय ग, आज नेहमीपेक्षा लवकर निघालीस? अगं हो, पम्मी दी काल म्हणत होती सकाळी लवकर घरी आहे. तिचं काहीतरी काम आहे, मग मी तिकडूनच कामावर जाईल. बरं, पण सांभाळून जा आणि डोक्यातलं सगळं काढून टाक. हो येते. बघितले साशू किती सॅन्डल्स आहेत माझ्याकडे? ते काय ना, माझ्या प्रत्येक कॅरेक्टरसाठी ना मी वेगवेगळे सॅन्डल्स वापरते. नो रिपीट. ते बघ, ते पहिले सॅन्डल्स आहेत ना, ते माझ्या हबीने दुबईहून आणले होते. आणि हे जे तिसरे आहेत ना, थर्ड वन, ते शिकागो वरून आणले होते. झेंडू, ते तुला ठेव, मी एकदा घालून झालीये. काय मग आशू, कसे वाटले तुला माझे सॅन्डल्स? छान आहे. ए, तुला पण यातले कुठले हवे असतील तर घे. हा नाही नाही नको. बर, तुला शुभ्बूला भेटायचंय ना? हो. आज शुभ्बू कॉलेजमध्ये येणार आहे. माझ्यामुळे त्यांना जे काही ऐकून घ्यावं लागलं त्यासाठी एकदा माफी मागायची आहे. पण पम्मी दी भेटणार कुठे? बाळ, होय बाळ एवढा चहा झाला की आपण निघू. हं? मी सुद्धा येते तुझ्या बरोबर कॉलेजला. मी वाचनालयात बसेन. तुझं लेक्चर संपलं की आपण परत येऊ. चालेल ना? हो. पम्मी दी, आपण इथे फोटोग्राफरला भेटलेलं बाईंना नाही आवडणार. हे बघ, हे त्यांचं घर नाहीये, हे कॉलेज आहे. आणि तसंही शुभूची मम्मी काय शुभूचा हात धरून त्याला कॉलेजमध्ये घेऊन येणार आहे का? OMG, शुभू आला. आशू, आता तू त्याला भेट. ऑल द बेस्ट. OMG, शुभूची मम्मी. OMG, शुभूची मम्मी खरंच शुभूचा हात धरून त्याला कॉलेजमध्ये घेऊन आली. पम्मी दी, आपण इथून जाऊया. बाईंनी बघितलं तर? नको नको, चल जा. तू ना आता जा, बुटीक मध्ये जा. आणि परत कधी ना त्या शुभूला भेटू नकोस. तू कशाला हवी तुला मैत्री? हा, आणि कशाला म्हणायचं होतं त्याला सॉरी? सॉरी तर म्हणायचे, पण ते काही नाही. मी फोन करते त्याला. तू त्याला भेटायचंस, अजिबात घाबरायचं नाही. आणि तसंही पम्मी तिथे काय कमी? आई, मी लेक्चरला जातो. ठीक आहे, तुझं झालं की सांग. बरं, तोपर्यंत मी वाचनालयात आहे. हं? हॅलो शुभू. शुभू नाही, शुभंकर. आणि बाळ लेक्चरला गेलाय. आणि त्याने तुम्हाला सांगितलंय ना तुमच्याशी बोलण्यात त्याला काहीही इंटरेस्ट नाहीये म्हणून. त्यामुळे यापुढे फोन नाही केला तर बरं होईल. पम्मी दी काय म्हटले ते? लेक्चरर मध्ये होते ते. पण आशू, आता शुभूची मम्मी वर्गात तर नाही ना जाऊ शकणार. हीच ती वेळ आहे. जा, आत्ताच्या आता जा आणि त्याला सॉरी म्हण. आता तर फक्त तुमची मैत्री झाली. लवकरच तुम्हाला लग्न बंधनात नाही ना अडकवलं तर नाव नाही लावणार मी पम्मी.